नमस्कार मित्रांनो, आज आपण चौथा पाठ बघूया. क्रांतियोग हा पाठ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण या पाठावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे आणि समोरही प्रश्न विचारले जाऊ शकते. तर मग या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार? या पाठामध्ये आपल्याला क्रांती म्हणजे काय बघायला मिळणार, क्रांतियुग म्हणजे काय बघायला मिळणार आणि महत्त्वाची गोष्ट, क्रांतियुगामध्ये काही घटना घडल्या. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झाले, फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. या घटनांविषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. समाज जीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात, अशा बदलांना क्रांती म्हणतात. बघा, क्रांती कशाला म्हणतात? समाज जीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात, अशा बदलांना क्रांती म्हणतात. हे बदल ज्या काळात होतात, त्या काळाला क्रांतियुग असे म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. क्रांतियुग कोणत्या काळाला म्हणतात? समाज जीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात आणि हे बदल ज्या काळात होतात, त्या काळाला क्रांतियुग असे म्हणतात. बघा, अगदीच आपल्याला एक्झाममध्ये क्रांती म्हणजे काय, क्रांतियुग म्हणजे काय या प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. पण एक्झाममध्ये, क्वेश्चनमध्ये आपल्याला क्रांतियुग, क्रांती हा शब्द असू शकते. तर याचा आपल्याला अर्थ सुद्धा माहिती हवा. समोर बघूया. या अर्थाने 18वे शतक हे क्रांतियुग होते. हे सुद्धा महत्वाचं आहे. यावर प्रश्न विचारला गेला आहे. कोणते शतक क्रांतियुग होते? 18वे शतक हे क्रांतियुग होते. 18व्या शतकात अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झाले. हे सुद्धा लक्षात घ्या. कोणत्या शतकात अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झाले? 18व्या शतकामध्ये. फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. या घटनांमुळे अमेरिका व युरोपमध्ये काही तात्कालिक बदल घडून आले, तसेच त्यापुढील काळात जगातील इतर देशांवरही त्याचे परिणाम झाले. या घटनांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाबद्दल माहिती बघूया. अमेरिगो वेस्पुसियाच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. अमेरिगो वेस्पुसियाच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. त्यानंतर युरोपमधील अनेक देशातील लोकांनी या नव्या ठिकाणी जाऊन तेथील प्रदेश बळकावले. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. हे सुद्धा लक्षात घ्या. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. शालेय शिक्षण देणे, सार्वजनिक वाचनालय सुरू करणे, स्थानिक कर ठरवणे व अन्य स्थानिक विषयासंबंधीचे निर्णय घेण्याची वसाहतींना मुभा होती. पण जगातील इतर देशांशी संबंध ठेवण्यास त्यांना परवानगी नव्हती. या वसाहतींच्या व्यापारावरही इंग्लंडचे नियंत्रण होते. अमेरिकेतील नैसर्गिक साधन संपत्तीचा इंग्लंडच्या फायद्यासाठी उपयोग करून घेणे हाच यामागचा मुख्य हेतू होता. हाच हेतू इंग्लंडचा भारतामध्ये सुद्धा होता का? हो, होता. शिवाय गरज भासेल तेव्हा वसाहतीतील लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचा कर वसूल करण्याचाही हक्क इंग्लंडला होता. फ्रान्स या देशाशी झालेल्या युद्धाच्या खर्चाचा काही हिस्सा अमेरिकन वसाहतींनी सोसावा असा हुकूम जारी करण्यात आला. इंग्लंडने वसाहतींवर लादलेली अशी बंधने अमेरिकन वसाहतींना मंजूर नव्हती. इंग्लंडच्या संसदेत आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमच्यावर कर लादण्याचा इंग्लंडचा अधिकार नाही. आम्ही कर देणार नाही असे सांगून वसाहतींनी इंग्लंडच्या जुलमाविरुद्ध चळवळ सुरू केली. भारतीयांनी सुद्धा इंग्लंडच्या जुलमाविरुद्ध चळवळ सुरू केली होती. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ही तारीख लक्षात राहू द्या. अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला? 4 जुलै 1776 रोजी. सर्व माणसे जन्मतः समान आहे. प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. जनता सार्वभौम आहे, असे विचार जाहीरनाम्यात मांडण्यात आले. हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केला. हे एक लक्षात राहू द्या. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा कुणी तयार केला? थॉमस जेफरसन याने. आणि सर्व माणसे जन्मतः समान आहे. प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. जनता सार्वभौम आहे. हे पॉलिटीमध्ये आहे का? संविधानामध्ये आहे का? आहे. समोर बघूया.
अमेरिकन वसाहतींचा नेता जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडशी युद्ध झाले. हे एक लक्षात घ्या. अमेरिकन वसाहतींचं नेतृत्व कोणी केलं? जॉर्ज वॉशिंग्टन याने केलं. या युद्धात अमेरिकन वसाहतींनी इंग्लंडचा पराभव केला. वसाहतींनी एकत्र येऊन आपले संघराज्य स्थापन केले. जॉर्ज वॉशिंग्टनची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. हे एक लक्षात घ्या. जॉर्ज वॉशिंग्टनची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. राजा विना राज्य चालू शकते हा नवीन विचार अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाने दिला. हे सुद्धा लक्षात राहू द्या. राजा विना राज्य चालू शकते हा नवीन विचार अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाने दिला. या ठिकाणी आपल्याला जॉर्ज वॉशिंग्टन यांचं चित्र दाखवलं आहे. जॉर्ज वॉशिंग्टन हे कोण होते? जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकन वसाहतींचे नेता होते. आणखी जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे दोन गोष्ट लक्षात राहू द्या. फ्रेंच राज्यक्रांती बघूया. 1774 मध्ये 16वा लुई फ्रान्सचा राजा झाला. मनाला येईल त्याप्रमाणे तो राज्यकारभार करी. त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या राजांनीही फ्रान्समध्ये दडपशाही पद्धतीने राज्यकारभार केला होता. लोकांना क्षुल्लक कारणावरून तुरुंगात डांबले जाई. राजा व त्याचे सरदार चैन आणि ऐशाराम करत. सरदार धर्मगुरू यांना करातून सूट मिळे. कराचा सर्व बोजा सामान्य लोकांवर पडत असे. राजाच्या विरोधात कट कारस्थाने केल्याच्या संशयावरून अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील बॅस्टिलच्या तुरुंगात सर्वांना डांबण्यात येत असे. सामान्य लोकांवर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध फ्रान्समधील अनेक विचारवंतांनी आवाज उठवला होता. त्यात मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टियर, रूसो असे अनेक जण होते. त्यांच्या विचारांमुळे फ्रान्समधील सामान्य लोकांना राजाच्या जुलमाविरुद्ध चळवळ करण्याची प्रेरणा मिळाली. अन्यायाचे प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला. तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले. पुढे लवकरच राजाच्या जुलमी कारभारातून फ्रान्सची मुक्तता झाली. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून व्यक्त झालेली स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य आधुनिक जगाच्या उभारणीला सहाय्यभूत झाली आहेत. हे लक्षात राहू द्या. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून व्यक्त झालेली स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य आधुनिक जगाच्या उभारणीला सहाय्यभूत झाली आहे. आणि हे कुठे आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे संविधानामध्ये आहे. प्रस्तावनेमध्ये आहे का? हो आहे. हे लक्षात राहू द्या. औद्योगिक क्रांती. युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांशी सुरू झालेला व्यापार 18व्या शतकात भरभराटीला आला. व्यापारात इंग्लंडने इतर युरोपीय देशांच्या मानाने मोठी प्रगती केली होती. आपला व्यापार अजून वाढला पाहिजे असे इंग्रज व्यापाऱ्यांना वाटले. या सुमारास इंग्लंडमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचे शोध लागले. जॉन के याने धावत्या धोट्याचा शोध लावला. त्यामुळे कापड विणण्याचा वेग वाढला. हे एक लक्षात राहू द्या. जॉन के याने धावत्या धोट्याचा शोध लावला. त्यामुळे काय झालं? कापड विणण्याचा वेग वाढला. समोर बघूया. आर्कराइटने सूत कताईचे यंत्र पानचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. हे एक लक्षात घ्या. आर्कराइटने सूत कताईचे यंत्र पानचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. कापड उद्योगामध्ये होणाऱ्या या यांत्रिक प्रगतीमुळे कापडाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले. जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनचा शोध लावला. हे सुद्धा लक्षात राहू द्या. जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनचा शोध लावला. स्टीफन्सन याने वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार केले. यावर आपल्याला प्रश्न विचारला गेले आहे म्हणून लक्षात राहू द्या. स्टीफन्सन याने वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार केले. शेतीचे उत्पादन वाढवण्यास उपयोगी पडतील असे शोध लागले. अशा नवनवीन शोधांमुळे विविध उद्योग भरभराटीला आले. मोठमोठे कारखाने स्थापन होण्यास सुरुवात झाली व कारखानदारीला चालना मिळाली. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. हे एक लक्षात घ्या. मोठमोठे कारखाने स्थापन होण्यास का सुरुवात झाली? कारण नवनवीन शोधांमुळे विविध उद्योग भरभराटीला आले आणि म्हणून मोठमोठे कारखाने स्थापन होण्यास सुरुवात झाली. आणि औद्योगिक क्रांती म्हणजे काय हे एक लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला स्टीफन्सनने तयार केलेले रेल्वे इंजिन दाखवले आहे. युरोपातील उत्पादन वाढीमुळे युरोपियन देशांना बाजारपेठेची आवश्यकता वाटू लागली. त्यांनी आशिया, आफ्रिका खंडात स्वतःच्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. बघा, युरोपियन देशांनी आशिया, आफ्रिका खंडात स्वतःच्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात का केली? कारण स्टीफन्सनने तयार केलेले रेल्वे इंजिन या प्रकारचे नवीन शोध लागले. त्यामुळे काय झालं? युरोपातील उत्पादनामध्ये वाढ झाली
आणि म्हणून युरोपियन देशांना बाजारपेठेची आवश्यकता वाटू लागली आणि त्यामुळे युरोपियन देशांनी आशिया, आफ्रिका खंडात स्वतःच्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. अमेरिगो वेस्पुसियाच्या सागरी मोहिमेमुळे रिकामी जागा खंडाचा शोध लागला. कोणत्या खंडाचा? अमेरिका. अमेरिगो वेस्पुसियाच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. दुसरी रिकामी जागा 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी आपल्या रिकामी जागाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. कशाचा? स्वातंत्र्याचा. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अन्यायाचे प्रतीक बनलेल्या रिकामी जागा तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला. काय येईल इथे? बॅस्टिलच्या अन्यायाचे प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला. चौथी रिकामी जागा. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून रिकामी जागा याची निवड झाली. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. दुसरा प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवायच्या आहे. जॉन के याने धावत्या धोट्याचा शोध लावला. आर्कराईटने पाणचक्कीवर चालणारे सूत कताईच्या यंत्राचा शोध लावला. स्टीफन्सनने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन आणि जेम्स वॅट याने वाफेचे इंजिन. या दोन याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकते. वाफेचे इंजिन आणि वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन म्हणून हे लक्षात घ्या आणि हे कुठे लिहून ठेवा. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे आणि समोरही विचारल्या जाऊ शकते. महत्वाचा आहे. पहिला प्रश्न बघूया. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने कोणता नवा विचार दिला? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने राजाविना राज्य चालू शकते हा नवा विचार दिला. दुसरा प्रश्न. फ्रान्समधील कोणत्या विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला? फ्रान्समधील मॉन्टेस्क्यू, वोल्टियर व रूसो या विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तिसरा प्रश्न. फ्रान्सच्या राज्यक्रांतीने कोणत्या मूल्यांची देणगी जगाला दिली? फ्रान्सच्या राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी जगाला दिली. हे तीनही प्रश्न लक्षातच राहू द्या. महत्वाचा आहे. चौथा प्रश्न बघूया. अमेरिकन वसाहतींनी इंग्लंडला कर देण्यास विरोध केला कारण अमेरिकन वसाहतींचं म्हणणं होतं की इंग्लंडच्या संसदेत आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमच्यावर कर लादण्याचा अधिकार इंग्लंडला नाही. म्हणून अमेरिकन वसाहतींनी इंग्लंडला कर देण्यास विरोध केला. पाचवा प्रश्न बघूया. अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात कोणते विचार मांडले? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.